नमस्कार, मी प्रियंका गोरड. धन की बात या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आर्थिक गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एक उत्तम पर्याय, वृद्धीकडून समृद्धीकडे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत स्वाती जोशी मॅडम. स्वाती मॅमचं आपण सुरुवातीलाच स्वागत करूया. मॅम, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. नमस्कार. खरं म्हणजे मॅडम संदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे, मात्र यापूर्वी आपण स्वाती मॅडमचं जे ऑर्गनायझेशन आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ पाहूया. दानं भोगो नाशस्तित्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. दान, भोग आणि नाश या पैशाच्या 3 अवस्था आहेत. जो दान करत नाही आणि भोगही घेत नाही त्याचे पैसे तिसऱ्या अवस्थेत जातात. आधुनिक जीवनशैली आणि काळाच्या ओघात या सुभाषितामध्ये आणखी एका अवस्थेची भर पडली, ती म्हणजे गुंतवणूक. स्मार्ट गुंतवणूक ही 21व्या शतकातली एक मूलभूत गरज बनली आहे. पण बदलतं जग, त्यातील अस्थिरता आणि प्रामाणिक व्यवहाराचा अभाव यामुळे सर्वसामान्य माणसाची ही गरज पूर्ण झालीच असं नाही. म्हणूनच गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक विश्वसनीय नाव स्थापन व्हावं आणि सर्वसामान्यांना आपलीशी वाटेल अशी एक आर्थिक सहाय्यता निर्माण व्हावी, याच विचारातून श्रीयुत जयंत गोरे आणि सौ स्मिता गोरे यांनी 2015 मध्ये स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसची स्थापना औरंगाबाद इथं केली. श्रीयुत जयंत गोरे, सौ स्मिता गोरे, सौ स्वाती जोशी आणि सौ योगेश्वरी रामदासी हे 4 डायरेक्टर म्हणजे कंपनीचे 4 आधारस्तंभ. कंपनीचं औरंगाबाद येथे कॉर्पोरेट ऑफिस असून पुणे, अहमदनगर, नाशिक, लातूर, अंबेजोगाई, बीड आणि धुळे या ठिकाणी मिळून 7 शाखा आहेत. स्थापनेपासून अवघ्या 3 वर्षांच्या काळात कंपनीने म्युच्युअल फंड, लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट्स अशा विविध सुविधा जनसामान्यांसाठी यशस्वीरित्या उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच 42 नामांकित म्युच्युअल फंड कंपनीज, 3 हेल्थ इन्शुरन्स कंपनीज, 3 जनरल इन्शुरन्स कंपनीज आणि 3 लाईफ इन्शुरन्स कंपनीज या सर्वांची अविरत सेवा देण्यासाठी कंपनी सज्ज आहे. या वाढत्या पाठबळाचं सर्वात मोठं कारण म्हणजे विश्वास. आपले पैसे सुरक्षित आहेत हा विश्वास, आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत हा विश्वास, नियमित मिळकतीनं भविष्य सुरक्षित झाल्याचा विश्वास. हा विश्वास प्राप्त झाला तो ग्राहकांची वैयक्तिक आणि कौटुंबिक गरज समजून केलेलं मार्गदर्शन, व्यवहारातील पारदर्शकता, गुंतवणूक क्षेत्रातील मूलभूत ज्ञान आणि ग्राहक केंद्रित सुविधांमुळे भविष्यात भारतातील प्रत्येक शहरामध्ये स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसची स्वतंत्र शाखा असावी आणि प्रत्येक शहरातील कमीत कमी 365 कुटुंबांना या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ घेता यावा, हे कंपनीचं स्वप्न आणि ध्येय आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस अविरत प्रयत्न तर चालू आहेतच, पण तुमच्या साथीनं हे स्वप्न लवकर साकार होईल हा विश्वास देखील आहे. स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, वृद्धीकडून समृद्धीकडे. पैसे खूप कमवले आहेत किंवा पैसे खूप कमवतोय, मात्र ते इन्व्हेस्ट नेमकं कुठे करतोय हे देखील आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे आणि हेच सांगण्याचा आजच्या कार्यक्रमामधून आमचा प्रयत्न असणार आहे. स्वाती मॅडम इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आल्यात. आपण स्वाती मॅडमची देखील थोडक्यात ओळख करून घेऊया. स्वाती मॅम या 2005 पासून स्मिता इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करतायत. या कंपनीच्या संचालकपदी गेली अनेक वर्ष स्वाती जोशी या कार्यरत आहेत. विमा क्षेत्र असेल, गुंतवणूक, म्युच्युअल फंड यासारख्या क्षेत्रामध्ये त्यांना 15 वर्षांचा अनुभव आहे. वेगळी विचारसरणी आणि ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. स्मिता इन्व्हेस्टमेंटला आतापर्यंत 22 आंतरराष्ट्रीय पारितोषिकं देखील मिळालेली आहेत, तर 40 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 25 वर्षांच्या दांडग्या अनुभवावरती स्वाती जोशी यांनी जवळपास 500 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तर स्मिता इन्व्हेस्टमेंट कंपनी ग्राहकांना गुंतवणुकीबद्दल योग्य मार्गदर्शनही करते, त्यांना उत्तम इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स देते. ग्राहकांचं हित जोपासणं हा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. आर्थिक गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एक उत्तम पर्याय, वृद्धीकडून समृद्धीकडे या विषयावरती आज आपण मार्गदर्शन करून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे मॅडम आपल्या कार्यक्रमामध्ये. सातत्यानं म्युच्युअल फंड संदर्भामध्ये आपण बोलतोय. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना योग्य सल्लागार निवडणं ही तितकंच गरजेचं आहे का आणि केवायसीचं काय महत्त्व आहे? येस,
गुंतवणूक क्षेत्रामध्ये गुंतवणूक सल्लागार हा अतिशय महत्त्वाचा असतो. पण गुंतवणूक सल्लागार कसा असायला हवा, तर त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲथोराइज सर्टिफिकेशन्स हवेत. ॲथोराइज सर्टिफिकेशन म्हणजे गुंतवणूक क्षेत्रातील 10 ते 15 वर्षांचा कमीत कमी त्यांना अनुभव असायला हवा. कारण या अनुभवामुळे आणि ॲथोराइज सर्टिफिकेशन्समुळे तो गुंतवणूकदारांना योग्य असे मार्गदर्शन करू शकतात. गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन मिळणे हे का महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी आपल्याला मेहनतीच्या कमाईतून किंवा आत्तापर्यंत त्यांनी जो काही आपली सेविंग्स करण्याचा विचार केलेला असतो त्यामागे त्यांनी भविष्यातील काही गोल्स ठरवून ठेवलेले असतात. आणि जर तो गुंतवणूकदारांचा जो सल्लागार आहे त्याच्याकडे जर ऑथोराइज सर्टिफिकेशन्स असतील तर तो ते भविष्यातील गोल्स कसे कंप्लीट करायचे याबद्दल योग्य मार्गदर्शन करून त्यांची भविष्यामधील जी गुंतवणूक करण्याचे स्वप्न आहे किंवा ज्या गरजा आहेत किंवा त्यांच्या ज्या फॅमिली मेंबर्सच्या गरजा आहेत त्या व्यवस्थितरित्या ते कंप्लीट करू शकतात. तर आता यामध्ये जसं की मी हे सांगू इच्छिते की स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस ही जर ॲथोराइज सर्टिफिकेशन्स आहेत, आत्ताच तुम्ही व्हिडिओ पाहिला आमचा, तर त्यामध्ये 44 म्युच्युअल फंड कंपन्यांचे ॲथोराइज सर्टिफिकेशन्स आमच्याकडे आहे. त्याचप्रमाणे इन्शुरन्समध्ये IRDAचे कॉम्पोजिट लायसन्स आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही 3 लाईफ इन्शुरन्स कंपनी, 3 जनरल इन्शुरन्स, 3 हेल्थ इन्शुरन्स अशा 9 कंपन्यांची सर्व्हिस आमच्या गुंतवणूकदारांना प्रोव्हाइड करू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा 44 कंपन्यांचे एकत्र सर्व्हिस आम्ही गुंतवणूकदारांना देत असल्यामुळे त्यांच्या वयानुसार, त्यांच्या भविष्याच्या गोलनुसार, त्यांच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार किंवा त्यांना जसं हवे त्याप्रमाणे आम्ही कुठलाही फंड त्यांना योग्य AMC म्युच्युअल फंड कंपनी तला आम्ही त्यांना देऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक सल्लागाराकडे अतिशय हे महत्त्वाचे आहे की सर्टिफिकेशन्स अँड योग्य अनुभव हा त्यांचा खूप खूप इम्पॉर्टंट आहे किंवा महत्त्वाचा आहे. आता म्युच्युअल फंड हे खूप पूर्वीपासूनच आपल्या भारतामध्ये आहेत, पण आजच्या पिढीला त्याचं महत्त्व जास्त कळालं आहे. पारंपरिक आपण बघत आलेलो आहोत की आपल्या पूर्वीच्या ज्या पिढ्या आहेत त्या बँकेमधले काही ठेवी असायच्या तर तिकडे गुंतवणूक करून ठेवत असत. पण सध्याच्या काळामध्ये बँकांचे व्याजदर आहेत ते अतिशय कमी झालेले आहेत. मग यावेळेला म्युच्युअल फंड हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, कारण तो महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळवून देऊ शकतो. तर तो कसा, तर म्युच्युअल फंड हा सेबी अंतर्गत म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत नोंदणीकृत असल्यामुळे सेबी त्यावरती त्यांचे नियंत्रण करते की भारतामधला बाजारभाव आत्ता सध्या कसा चालू आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचा कसा फायदा करून घेता येईल. यामुळे आणि म्युच्युअल फंडमध्येच आपण गुंतवणूक का केली पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अगदी 500 रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकता आणि कितीही मोठी रक्कम यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तो हा सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा पर्याय आहे की छोट्या छोट्या रकमेमधून ते त्यांची मोठी स्वप्ने कंप्लीट करू शकतात. फक्त गुंतवणूकदारांना हे पाहिलं पाहिजे की त्यांनी छोटी छोटी रक्कम का होईना पण ती सातत्याने गुंतवणूक करायला हवी आणि दीर्घकाळासाठी करायला हवी. त्यामुळे काय होतं की त्यांना महागाई दरापेक्षा परतावाही जास्त मिळतो आणि त्यांची भविष्यातील स्वप्ने असतात ती पूर्ण होतात. म्युच्युअल फंड ज्या वेळेला आपण विचार करतो की आता आपल्याला गुंतवणूक करायची आहे त्यावेळेला यामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या येतात. एक म्हणजे सर्वात पहिल्यांदा त्यांची KYC केली जाते. KYC म्हणजे ते सेबीकडे रजिस्टर्ड होतात. त्यांचा पॅन नंबर, त्यांचा आधार कार्ड, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा ईमेल ID हा एका ॲप्लिकेशनमध्ये करेक्टरित्या भरून तो सेबीकडे ॲप्लिकेशन किंवा अर्ज सादर केला जातो आणि त्यांची KYC ही सेबीकडे रजिस्टर्ड होते किंवा त्याची नोंद केली जाते. हा जो पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये गुंतवणूक सल्लागार जर योग्य अनुभवाचा असेल तर तो गुंतवणूकदाराचं मोबाईल नंबर, ईमेल ID हा त्याचाच टाकेल किंवा तो करेक्ट अपडेट करेल. त्यामुळे भविष्यामध्ये त्याला जी काही गुंतवणूक करायची आहे ती तो योग्य पद्धतीने करू शकतो. कारण KYC ही फक्त एकदाच होते, नंतर आपल्याला KYC करायची गरज नसते. यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये 3 गोष्टी ज्या महत्त्वाच्या येतात, त्यामुळे म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे की लिक्विडिटी, सिक्युरिटी आणि ग्रोथ. लिक्विडिटी म्हणजे काय की आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो
ती आपल्याला ज्या ज्या गोलसाठी आपण ठेवली आहे तेव्हा ती आपल्याला इन्व्हेस्ट पण करता आली पाहिजे आणि काढता पण आली पाहिजे. सर्वसामान्य गुंतवणूकदार किंवा जो कोणी भविष्यामध्ये विचार करेल की आपल्याला इतकी इतकी रक्कम मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आपण एखादी कार घेऊ शकतो किंवा घर घ्यायचं ठरवलं असेल हे घेऊ शकतो. तर त्यासाठी तो अगदी छोट्या रकमेपासून सुरुवात करू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे जसे जसे पैशांचं अवेलेबल होईल किंवा फंड्स अवेलेबल होतील त्यावेळेला तो इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला पैशांची गरज आहे त्यावेळेला ते पैसे काढता आले पाहिजेत. सिक्युरिटी म्हणजे काय की सिक्युरिटीमध्ये तुम्ही सेबीकडे रजिस्टर्ड होत असता, त्यामुळे यामध्ये सिक्युरिटी खूप असते की आपल्या पैशांची मोबाईल नंबर, ईमेल आय डी हा आपलाच अपडेट असल्यामुळे, आपलाच तिथे नोंदविला गेल्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध किंवा तुम्हाला फसवण्याची शक्यता खूप कमी असते. ग्रोथ म्हटलं तर ग्रोथमध्ये महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळत असतो, त्यामुळे म्युच्युअल फंड हा बँकेच्या व्याजदरांपेक्षा किंवा महागाई रेटपेक्षा जास्त परतावा मिळवून देऊ शकतो. या तर झाल्या 3 गोष्टी, पण या व्यतिरिक्त स्मिता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसनी ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आमच्या गुंतवणूकदारांसाठी तयार केला आहे किंवा आम्ही जो त्यांना नोंद करून दिला आहे, तर त्यावेळेला ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये त्यांना कुठेही पेपरलेस, आपण बघतो आहोत की भारतामध्ये डिजिटल इंडिया आपण जसं म्हणतो, डिजिटलायझेशन खूप झालेलं आहे आणि आत्ताच्या तरुण पिढीला ती गोष्ट खूप इझी वाटते आहे. तर त्यावेळेला ऑनलाईन पद्धतीने आपण जर पेपरलेस डॉक्युमेंटेशन करून घेतलं तर त्यांनाही ते तितकंच इझी वाटतं. मोबाईल नंबर अपडेट असतो, मोबाईलवरती त्यांची मेसेजेस येतात, त्यांना मेल आय डीवरती मेल येतात. त्यामुळे नवीन इन्व्हेस्टमेंट करताना कधी काय होतं की एखादा व्यक्ती आहे, तो सपोज समजा तो पुण्यामध्ये राहत असेल, पण तो नंतर त्याची ट्रान्सफर झाली किंवा तो नोकरीनिमित्ताने मुंबईसारख्या शहरामध्ये म्हणजे राहण्यासाठी आला, तर तो इथे बसून फिजिकल डॉक्युमेंटेशन किंवा कुठेही त्याला दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. कारण स्मिता इन्व्हेस्टमेंटनी त्यांना पेपरलेस डॉक्युमेंटेशनची जी सोय आम्ही करून दिलेली आहे, तो त्याच्या एका मोबाईलच्या क्लिकवरती तो तिथून परचेस करू शकतो किंवा तिथूनही तो ऑनलाईनरित्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. तर या सगळ्या सोयींमुळे गुंतवणूक सल्लागार जो आहे त्याच्याकडे जर सगळ्या सोयी एका अंडर वन रूफ, आपण जसं म्हणतो की एकाच छताखाली सगळ्या सर्व्हिसेस पाहिजेत किंवा सगळ्या सोयी जर एकाच छताखाली मिळत असतील, तर एक गुंतवणूकदार जो असतो त्यांना गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडची पण गरज असते, त्यांना प्रोटेक्ट राहण्यासाठी विमा गरज असतो, इन्शुरन्सची गरज असते, त्यांचा व्हेकल इन्शुरन्स असतो, त्यांचा हेल्थ इन्शुरन्स असतो, त्याचबरोबर त्यांना काही कंपनी असेल किंवा काही शॉप असतील तर त्याचे काही इन्शुरन्स घ्यायचे असतात त्यांना संरक्षण देण्यासाठी. तर ते जर तुम्हाला एकाच गुंतवणूक सल्लागाराकडे मिळत असतील तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही दुसऱ्या कुणाकडून त्याची सर्व्हिस घेण्याची गरज पडत नाही आणि एका ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा अंडर वन रूप सर्व सर्व्हिसेस मिळत असल्यामुळे तुमचे रिन्युअल जे आहे ते वेळेवरती होते, तुमचे अपडेशन्स आहेत ते एका करेक्ट वेळेला होतात. त्यामुळे गुंतवणूक सल्लागार हा अतिशय महत्त्वाचा आहे. गुंतवणूक सल्लागार हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या सल्लागाराकडून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून घेणं तितकंच गरजेचं आहे, जे साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आज तुमच्यामुळे मिळतंय. खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये आपल्याला इतरही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅडमकडनं जाणून घ्यायच्या आहेत. मात्र वेळ झालेली आहे एका ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही. ब्रेक नंतर धन की बात मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. खरं म्हणजे कुठेही गुंतवणूक करत असताना काय काळजी घ्यायला हवी हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे, काय सांगा? म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सर्वप्रथम आपण हे पाहिले पाहिजे की आपला मोबाईल नंबर हा करेक्ट द्यावा आणि तो भविष्यासाठीही तो एकच मोबाईल नंबर ठेवावा. आपला मेल आय डी हा जो अपडेट करायचा आहे तोच द्यावा. आपला नॉमिनी आहे, नॉमिनीचे करेक्ट डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे, त्यांचा जो अपडेशन त्यांचं नाव करेक्ट दिलं गेलं पाहिजे. बस एवढी काळजी तुम्ही घ्या आणि तुमच्या गुंतवणूक सल्लागाराशी कनेक्ट राहा. नक्कीच. खरं म्हणजे सुरक्षा ही आत्ताच्या या काळामध्ये फार गरजेची आहे, कारण कोरोनाच्या संकटामध्ये आपण किती असुरक्षित आहोत हे रोजच्या दिवसाला सतत वाटत असतं, सतत जाणवत असतं आणि त्यामुळे एखादी कंपनी असेल, एखादा व्यवसाय असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, यांची सुरक्षा जी आहे ती कशा पद्धतीने राखता येणं यामुळे फायद्याचं ठरू शकतं. आणि आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की व्यवसायासाठी किंवा एखाद्या मोठ्या उद्योगधंद्यासाठी कशा पद्धतीने हे फायद्याचं ठरू शकतं ही गुंतवणूक?
नक्कीच. आत्ताच आपण बघितलं की आपण सेव्हिंग्स कशी केली पाहिजे म्युच्युअल फंडद्वारे, पण इतकंच महत्त्वाचं नाही आहे. तर आपल्याला काही अनसर्टन थिंग्स असतात, म्हणजे जसं की आपण म्हणतो की अचानक येणारं नुकसान. तर त्यासाठी एक कमावता व्यक्ती, एका फॅमिलीमध्ये, एका कुटुंबामध्ये जो कमावता व्यक्ती असतो, ज्याच्यावरती घरातली सर्व कुटुंबीय डिपेंड असतात किंवा त्यांचे गोल्स त्यांच्यामुळे ठरलेले असतात, तर तो कमावता व्यक्ती प्रोटेक्टिव्ह असणे खूप गरजेचे आहे. त्याच्यासाठी एक टर्म प्लॅन तुम्ही घ्यायला हवा, जो की त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करेल. दुसरी गोष्ट, तुमच्या कुटुंबाचा एक हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे, जेणेकरून आत्ताच पेंडेमिकच्या सिच्युएशनमध्ये, कोरोनासारख्या काळामध्ये आपण हे बघितलं की हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात येतो की तो सर्वसामान्य व्यक्तीला न परवडणारा आहे. आणि कोरोनासारखी जर सिच्युएशन आली तर तो घरातल्या एका व्यक्तीला होत नाही, तर तो 3 ते 4 व्यक्तींना संसर्गजन्य असल्यामुळे तो होऊ शकतो आणि त्यावेळेला हॉस्पिटलायझेशनचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो. पण हे तर झालं इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी किंवा एका व्यक्तीसाठी की त्यांनी आपल्या कुटुंबासाठी ते करून ठेवलं पाहिजे. पण ज्यावेळेला आपण एखाद्या कंपनीचा विचार करतो किंवा छोट्या उद्योगांचा विचार करतो, तर त्यावेळेला एम्प्लॉय ही अशी पॉलिसी आहे की आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण विमा घेऊ शकतो. त्यामध्ये ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी आपण घेऊ शकतो, ज्याद्वारे आपल्याकडे काम करत असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना आपण जर ग्रुप इन्शुरन्समध्ये कव्हर केलं तर त्यांना आपण पहिल्या दिवसापासून डे 1 कव्हर देऊ शकतो. त्यांचं मॅटर्निटी एक्सपेन्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो. दुसरी गोष्ट, त्यांच्या आधीचे जे आजार असतील त्यांच्या आईवडिलांना आपण त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. तर आधीचे जे आजार असतील ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेत असल्यामुळे त्याचा वेटिंग पिरियड कुठेही नसल्यामुळे ग्रुप इन्शुरन्स हा खूप फायदेशीर आहे. तसेच एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट घेऊ शकते, त्यामुळे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रोटेक्टिव्ह करू शकतात. त्याच पद्धतीने एक शॉप असतो की तो जर आत्ताच्या सिच्युएशनमध्ये जर एखादा दुकानदार आहे किंवा व्यावसायिक आहे किंवा बिझनेसमॅन आहे, तर त्याच्यासाठी आपल्याकडे ज्या पॉलिसीज आहेत, वर्कस्पॅन कंपेन्सेशन आहे, कार पॉलिसी आहे, इंडिव्हिज्युअल हे आहे, MWPA पॉलिसीज आहेत, त्यानंतर व्हेकल इन्शुरन्स आहेत. तर या ज्या पॉलिसीज आहेत, एक कॉन्ट्रॅक्टर जर कन्स्ट्रक्शन करत असेल तर तिथे काम करणाऱ्या जर तो वर्कर्सना कव्हर करत असेल एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीमधून, तर तिथे काम करणारे जे कर्मचारी असतात ते सुद्धा तितक्याच आत्मीयतेने काम करतील की आपल्यासाठी एक संरक्षण इन्शुरन्सनी देऊन ठेवलेलं आहे. तर हे सगळं होणं गरजेचं आहे. याचबरोबर याचे वेळेवरती क्लेम मिळणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. पॉलिसी तर आपण घेतो, पण त्या क्लेम संदर्भामध्ये आपल्याला जो मार्गदर्शन करणारा गुंतवणूक सल्लागार असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. कारण क्लेम घेताना काय काय डॉक्युमेंटेशन करायला हवं, काय काय आपण माहिती द्यायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, किती दिवसांमध्ये द्यायला पाहिजे, त्यावरती क्लेम डिपेंड असतो. हेल्थ इन्शुरन्समध्ये सुद्धा तसंच आहे, कॅशलेस फॅसिलिटी मिळते, पण कुठले हॉस्पिटल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मिळते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर त्यावेळेला आपल्याला गुंतवणूक सल्लागाराची मदत होऊ शकते. स्मिता इन्व्हेस्टमेंटनी त्यांची जी सॉफ्टवेअर्स डेव्हलप केली आहेत किंवा जी सॉफ्टवेअरची सोय दिलेली आहे, त्यामधून ते त्यांच्या गुंतवणूकदारांना अशी सोय त्यांनी दिली आहे की एका मोबाईलवरती क्लिक केलं की त्यांचे व्हेकल इन्शुरन्स किती आहेत, त्यांची कुठली पॉलिसी आहे, हे सर्व त्यांना एका क्लिकमधून दिसतं. कोणत्या कोणत्या म्युच्युअल फंड कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याची ग्रोथ कशी होत आहे, डेली त्याचे अपडेशन्स काय आहेत, हे सर्व दिसत असल्यामुळे गुंतवणूकदारही तेवढाच सॅटिस्फाईड असतो. आज 5,000+ क्लायंट म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, जे स्मिता इन्व्हेस्टमेंटसोबत जोडलेले आहेत, ते आमच्या याच सगळ्या गोष्टींमुळे सॅटिस्फाईड आहेत आणि हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नक्कीच. खरं म्हणजे जाता जाता आपण या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कारण अनेकांच्या मनामध्ये अशी शंका असते की मी एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतोय, माझे पैसे तर बुडणार नाहीत ना, मला हवे तेव्हा माझे पैसे मला मिळतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय द्या? हो, मी आत्ता प्रेक्षकांना किंवा गुंतवणूकदारांना सगळ्यात महत्त्वाचं हेच सांगेल की तुम्ही छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करा, छोट्या रकमेपासून सुरुवात करा, पण ती दीर्घकाळासाठी करा आणि सातत्याने करा. कुठेही बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये चढ उतार आला तर घाबरून जाऊ नका, तुमच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. आणि त्यावेळेला जसं की मी हे सांगू इच्छिते की कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये गेल्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन झाला होता तेव्हा 28,000पर्यंत सेन्सेक्स आला होता. आमचे गुंतवणूकदार खूप घाबरले होते की आता काय होईल, भारतीय अर्थव्यवस्था पण ती सध्या प्रगतीपथावर आहे. त्यावेळेला आमचे योग्य मार्गदर्शन, आम्ही केलेलं फंड मॅनेजरसोबतचं डिस्कशन, त्यामुळे आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना हे सांगू शकलो की तुम्ही स्टे इन्व्हेस्टेड राहा किंवा तुम्ही स्थिर राहा, असं काही होऊ शकणार नाही, पुढे चालूनही तुम्हाला रिटर्न चांगले येतील. आणि आमच्या गुंतवणूकदारांनी आमचा सल्ला ऐकला, त्यांना त्याचा फायदा झाला आहे. आता जेव्हा सेन्सेक्स 53,000वरती आहे, तर ज्या वेळेला आमच्या गुंतवणूकदार त्यावेळेला ते घाबरले नाहीत आणि इन्व्हेस्टेड
कमिटेड राहिले किंवा गुंतवणूक त्यांची जशी आहे तशी तिथे राहिली, तर त्यामुळे त्यांना आत्ता खूप मोठा फायदा आम्ही करून दिला आहे. नक्कीच. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम बघणारे काही प्रेक्षक आहेत ज्यांना आपलं मार्गदर्शन हवं आहे, कारण या कार्यक्रमामध्ये अगदी वेळ कमी असतो आणि त्यांचे प्रश्न Yes. आपल्यापर्यंत किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या कमी वेळामध्ये देणं खरं म्हणजे कठीण आहे. त्यामुळे यांना, या प्रेक्षकांना जर का आपल्याकडे यायचं असेल, तर आपलं मार्गदर्शन हवं असेल, तर त्याची प्रोसेस नेमकी काय आहे? आमची वेबसाईट आहे www.smitainvestment.com. आमचा मोबाईल ॲपसुद्धा आहे स्मिता इन्व्हेस्टमेंट नावाने. तिथे जाऊन तुम्ही तो ॲप डाउनलोड करू शकता. आमच्या वेबसाईटवरती आमच्या कंपनीमध्ये, आमच्या स्मिता इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला काय काय सर्व्हिसेस देता येतील याचं पूर्ण आम्ही डिटेल तिथे दिलेलं आहे. आमच्याकडे कुठले कुठले लायसन्स आहेत, आमच्याकडे अथोराईज सर्टिफिकेशन्स काय आहेत, हे सुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमचे फ्युचर गोल्स किंवा भविष्यातील गोल प्लॅन करू शकता. तिथे जाऊन तुम्ही जे आम्ही काय कॅल्क्युलेटर दिलेले आहेत की किती इन्व्हेस्टमेंट केल्याने तुमचं गोल, भविष्यातील गोल कंप्लीट होऊ शकतं किंवा तुम्ही ते अचीव करू शकता, तर तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. तसेच आत्ता आमचा हा जो चर्चासत्र चालू आहे त्याच्यामध्ये आमच्या वेबसाईटचं पण खाली दिलेली आहे. तसेच आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता. आमच्याकडून तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळेल. नक्कीच. आणि आता शेअर मार्केट जेव्हा खाली आलं होतं आणि त्यामुळे घाबरलेली जी लोक आहेत त्यांनी अनेकांनी शेअर मार्केटकडे पाठ फिरवलेली आहे, अशा लोकांना काय सांग? तसं मी असं सांगेल की तसं न करता त्यांनी मी जसं पहिल्यांदाच सांगितलं की तुमचा गुंतवणूक सल्लागार हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी. जे की अगदी जवळचा मित्र म्हणाला किंवा बँकेमध्ये गेले आहेत, बँकेतून त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही ही योजना घ्या, ही चांगली आहे, याच्यामध्ये तुम्हाला परतावा चांगला मिळेल, आणि त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही जर ती घेतली असेल तर नंतर जर तो व्यक्ती तिथे नसेल तर तुम्ही कोणाकडून सल्ला घेणार? संकट काळामध्ये मदतीचा हात म्हणजे म्युच्युअल फंड असं म्हणायला काही हरकत नाहीये. स्मिता मॅम, आज आपण इथे आलात, आमच्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. धन की बात मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते. नमस्कार.